आपण पाहत आहात BBC मराठी न्यूज। सदा सर्वदा बातमी खरी, कॅमेरा सर्वत्र संचार करी। नमस्कार, मी अविनाश वेल्डेकर नंदपट, चैतन्य योग साधना संस्था पुणे, आदरणीय योग गुरु श्रीराम विष्णू साठे सरांचा विद्यार्थी। आज 14वा अधित्याग आहे। गेली 35 वर्ष संस्था आपली या सूर्यनमस्कार या गोष्टीवर काम करत आहे। आपण आतापर्यंत हा 14वा अधित्याग दरवर्षी आपण वेगवेगळ्या ठिकाणी करतो। पुण्यात आतापर्यंत आपण 10 वेळा अधित्याग केलेला आहे। त्याच्या अगोदर आपण कशेळी या ठिकाणी, रत्नागिरी जिल्ह्यात सातारामध्ये कराड या तालुक्यामध्ये केलेला आहे। मागच्या वर्षी घोडगाव या ठिकाणी आणि नाशिकमध्ये भोसला मिलिटरी स्कूल या ठिकाणी आपण अशा वेगवेगळ्या ठिकाणी अधित्याग केलेला आहे। आजचं 24 तासाचं महत्व आहे। अखंड 24 तास सूर्यनमस्कार, म्हणजे कोणताही सूर्यनमस्कारामध्ये खंड न पडता सकाळी 7 वाजता हा कार्यक्रम सुरू झालेला आहे अधित्यागाच्या आहुतीचा। तो उद्या सकाळी 7 पर्यंत संपणार आहे। या 24 तासामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत शाळा, महिला, सर्व प्रकारचा वर्ग यामध्ये सहभागी होत आहे। आतापर्यंत साधारण 800 ते 1000 विद्यार्थी येऊन गेलेले आहेत। अजून याच्या पुढे काही शाळा राहिलेल्या आहेत। तसेच बाकीचे जे बागा योगा वर्ग जे आहेत ते पण इथे उपस्थित राहणार आहेत। काही जण संध्याकाळी येऊन नमस्कार घालणार आहेत। 24 तासाचं महत्व असं आहे की आपल्याला 24 तासामध्ये कुठे ना कुठे आपल्याला वेळ मिळतो। आपण तिथे कारण देऊ शकत नाही किंवा मला वेळ नाही वगैरे। सर्वांच्या वेळेनुसार 24 तास ठेवलेला आहे की प्रत्येकाच्या वेळेनुसार तुम्ही 24 तासामध्ये या, कधी या, 1 नमस्कार घाला, 2 नमस्कार घाला, तुमच्या क्षमतेप्रमाणे नमस्कार घालायचे।
या कार्यक्रमाचा मेन उद्देश आहे की आपल्या बलसागर भारत हो, जे आपल्या चैतन्य योग साधना संस्थेचं ब्रीदवाक्यच आहे, बलसागर भारत हो, की सर्वजण निरोगी आणि सशक्त राहिले पाहिजेत. हा आमचा संस्थेतर्फे एक छोटासा प्रयत्न की आमच्या परीने जर आम्ही काही गोष्टी करत असतो तर समाजापर्यंत त्या गोष्टी पोहोचल्या पाहिजेत. हा छोटासा खारीचा आमचा वाटा की आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी लोकांना बोलून, याचा बेस म्हणजे शाळा आहे. शाळेतले विद्यार्थी बोलवले जातात कारण त्यांच्यावर संस्कार हा लवकर रुजला जातो. त्याच्यामुळे शाळा हा बेस मानला जाऊन आम्ही शाळेला जास्त महत्त्व दिलं जातं. त्याच्यानंतर जे लोक आहेत, कारण कार्यक्रम हा ओपनच आहे त्यामुळे सर्वांसाठी खुला आहे हा, त्यामुळे सर्वांच्या वेळेप्रमाणे आपण इथं येत आहोत. 24 तास अखंड सूर्यनमस्कार घालतात. आम्ही वर्षभर हा संस्था काम करते. सूर्यनमस्कार क्लासेस वगैरे चालत आहे याचे, आणि अवेअरनेस वाढवणं, थोडक्यात सूर्यनमस्कार लोकांप्रती जागृती करणं, त्यांचं निरोगी आयुष्याचा एक मंत्र देणं. पुन्हा आम्हाला सरांनी ही शिकवण दिलेली, सरांचा हा जो विचार आहे अखंड 24 तास सूर्यनमस्कार किंवा लोकांपर्यंत पोहोचण्याचा, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा, हा आम्ही गेली 14व्या अधिक म्हणजे आतापर्यंत लाखांनी नमस्कार झालेले आहेत. प्रत्येक ठिकाणी 4 ते 5 दरवर्षी नमस्कार असतात. शेवटी हा आदित्याग आहे 24 तासांचा. ह्या दिवशी फक्त आपण म्हणतो एक अॅन्युअल फंक्शन म्हणा किंवा एक कार्यक्रम की लोकांसाठी असावा म्हणून हा कार्यक्रम आम्ही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी अवेलेबल करून देतो. तसं या कार्यक्रमाला नेहमी सरांचं मार्गदर्शन असतंच आहे. सरांच्या विचारांवर, सरांच्या मार्गदर्शनावर काम चाललं आहे. तिथला जो आहे हा जो कार्यक्रम किंवा आपण म्हणतो खर्च, जे काही कार्य हे लोकसहभागातून येतो. लोकांनी एकत्र येऊन लोकसहभागातून लोक स्वतःहून येतात, स्वतः वर्गणी देतात, स्वतः सगळा खर्च करतात, हा कार्यक्रम राबवतात. ह्या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे इथं कुणाला इन्व्हिटेशन द्यावं लागत नाही. मेन म्हणजे की ज्यांना कळलं, जशी वारीची एक संकल्पना आहे आपल्याला की वारीची तारीख आली की अखंड वारकरी त्यामध्ये सहभागी होतात, तसेच आदित्याग आला की ज्यांना आम्ही ज्यापर्यंत पोहोचलोय त्या ठिकाणचे विद्यार्थी वगैरे या ठिकाणी येतात, सूर्यनमस्कार घालतात, त्यांच्या क्षमतेप्रमाणे घालतात. असं नाही की तुम्ही इथं आल्यानंतर एवढे नमस्कार घातले पाहिजे. आज संस्थेमध्ये 3,000-3,500 साडेतीन घालण्याची क्षमता आहे. म्हणजे विशेष म्हणजे आपण कोविडच्या काळात हा कार्यक्रम रन केलाय. कोविडच्या सगळ्या गोष्टींचं पालन करून ह्या गोष्टी रन केलेल्या आहेत. विशेष म्हणजे क्लासमध्ये जेवढे सूर्यनमस्कार घालतात की एक कळलं की सूर्यनमस्काराचं महत्त्व हे कळालं की आपल्याला सूर्यनमस्कार नित्यनेमाने घातले की कोणताही त्रास होत नाही. त्याचा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आपल्याला फायदाच होतो. जसं की सर्व आसनं केल्यानंतर जो फायदा आहे त्या एका सूर्यनमस्कारामध्ये तुमची सर्व बऱ्यापैकी आसनांची क्षमता आहे त्यामध्ये विकसित केल्या जातात. शारीरिक क्षमता असेल किंवा मानसिक क्षमता असेल, तुमचं शरीर सुडोल बनवण्याचं काम करतं. हे 24 का, आता सूर्य हा 24 तासांचा आहे. भले आपल्याकडे 12 तासांचा जो पृथ्वी गोल फिरते तेव्हा आपलं 12 तासानंतर अंधार पडतो, पण सूर्याचं काम हे 24 तासाचं आहे. तसं ही सरांनी, आमच्या योग गुरूंनी, साठे सरांनी ही संकल्पना राबवलेली आहे. आणि या संकल्पनेला भरपूर ठिकाणी वाव मिळतो, सगळ्यांचा प्रतिसाद मिळतोय. सर्वांना मी या आदित्याला तुमच्या मार्फत सांगतो की सर्वांनी सहभागी व्हावा. दरवर्षी असतोय. सर्वांना शुभेच्छा आहेतच. धन्यवाद. पृथ्वीला ऊर्जा देणारा सूर्य आहे, आणि त्या सूर्यापासून आपल्या पृथ्वीला ऊर्जा मिळते. त्या ऊर्जेवर सर्व जीवन चालतं. म्हणून सूर्याची आपण विनम्र राहायला हवं. वर्षाकाठी एकदा तरी त्याचं स्मरण करायला हवं. म्हणून हा एक वेगळा आगळा कार्यक्रम करायचा. स्पर्धा न घेता त्याला जसं जमेल तसे त्याने नमस्कार घालावे. नमस्काराचं वैशिष्ट्य चुकीचा नमस्कार घालून नुकसान होतं. फायदा का मिळेल पण नुकसान होणार. तर असा फायदेशीर नमस्काराचा कार्यक्रम या सर्वांनी नेहमी सहभागी व्हावं, यासाठी हा कार्यक्रम भारतामध्ये कधीही झालेला नाही. आणि परदेशातही फक्त एकदा अमेरिकेमध्ये झाला. 7 लाख